खूप आनंद होत आहे की सोशल मीडियाच्या या युगामध्ये मी आपणापर्यंत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोचण्याचा एक प्रयत्न करत आहे। त्या अनुषंगाने मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे। त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे लेट्स लर्न सायन्स अकॅडमी। या लेट्स लर्न सायन्स अकॅडमी संदर्भात मला काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्याच्या वाटतात, म्हणून हा इंट्रोडक्शन एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे। पहिली गोष्ट, या सायन्स अकॅडमीचा उद्देश हाच की मुलांनी एक अभ्यासाचा दृष्टिकोन घेऊन या यूट्यूब चॅनलचा एक उपयोग करावा। दुसरी गोष्ट, जे आपण मॅथ्स संदर्भात ज्या डिफिकल्टीज मुलांना जातात, जसं की प्रॅक्टिस सेट झालं, त्यामधले सॉल्व एक्झाम्पल्स झाले, ह्या सर्व गोष्टी मुलांना काही गोष्टी शाळेमध्ये समजत नाही। शाळेमध्ये त्या गोष्टींचा कुठेतरी त्यांचा लक्ष नसल्यामुळे कुठेतरी त्यांना कमी समजतात। तर या यूट्यूबच्या माध्यमातून आपण ते प्रॅक्टिस सेट संदर्भातले जे काही प्रॉब्लेम असतील, क्युरीज असतील, मॅथ्सचे म्हणा, सायन्सचे म्हणा किंवा अदर एनी सब्जेक्टच्या ज्या क्युरीज असतील, त्या आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सॉल्व करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट अशी की मुलांना अभ्यास कसा करावा, अभ्यासामध्ये काय काय मुलांमध्ये प्रॉब्लेम येतात, ते यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवेल। आणि मुलांमध्ये ज्या ज्या गोष्टी मला दिसत आहेत ते जे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न मी करेन। आणि दुसरी गोष्ट, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम संदर्भात झाली। मुलांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामबद्दल काहीही माहिती नाही। आजकालचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांचा कॉम्पिटिटिव्हकडे कल जास्त असावा असं मला वाटतं, असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण कॉम्पिटिटिव्हच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतात। तर ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, स्कॉलरशिपची एक्झाम, त्या स्कॉलरशिप एक्झामबद्दल सर्व डिस्कशन आपण या यूट्यूबच्या माध्यमातून करणार आहोत। हा इंट्रोडक्शन व्हिडिओ होता। या इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये काय काय गोष्टी आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत हेच फक्त सांगायचं होतं मला, म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे सर्वांपर्यंत पोहोचवाल अशी इच्छा व्यक्त करतो। या चॅनलला तुम्ही सर्वांनी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं आणि तुमच्या धनस्कर सरांना सर्व वेगवेगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो। थँक्यू।